आता तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार, गावानुसार तुमची कुणबीची नोंद ही सापडली आहे का नाही तुम्ही हे ऑनलाईन देखील चेक करू शकता. तुमच्या आजोबाचा असेल, पणजोबाचा असेल किंवा तुमची वंशावळ जुळत असेल अशी जर कोणाची नोंद तुम्हाला मिळाली तर तुम्हाला कुणबीचं कास्ट सर्टिफिकेट हे मिळणार आहे. तसेच तुमच्या जर कोणा नातेवाईकाची जर नोंद मिळाली असेल तरी देखील तुम्हाला आता कास्ट सर्टिफिकेट हे मिळणार आहे. पण आता तुम्हाला कोणाकोणाच्या कुणबीच्या नोंदी या सापडल्या आहेत त्या जर बघायच्या असतील तर आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या जिल्ह्याची कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट वरती बघता येणार आहेत व तसेच तुम्ही तुमच्या गावाची देखील बघू शकता. तुमचे पाहुणे असतील त्या गावांची देखील तुम्ही नोंदी या बघू शकता. म्हणजेच कोणाकोणाची नोंद सापडली आहे ते बघून तुम्ही त्यानंतर वंशावळ जुळवून तुम्ही कुणबी कास्ट सर्टिफिकेट हे काढू शकता. तर आता या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहेत की तुम्ही ज्या जिल्ह्याचे असाल किंवा तुमचे आजोबा पणजोबा ज्या जिल्ह्यात राहत असतील तिथे कुणबी नोंदी ज्या ज्या सापडल्यात, काही महसूल विभागात सापडल्या असतील, काही शैक्षणिक विभागात सापडल्या असतील, त्यानुसार आपण पूर्ण सांगणार आहोत की तुम्हाला त्या नोंदी कशा बघायच्या आहेत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. आता बघा, सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला नोंदी सापडायच्या असतील तर अगोदर तुमचा कोणता जिल्हा आहे. तुम्ही जरी आता दुसऱ्या जिल्ह्यात राहत असताल परंतु तुमचे आजोबा पणजोबा ज्या जिल्ह्यात राहत असतील शक्यतो तिथेच तुम्हाला तुमच्या नोंदी या सापडायच्या आहेत, कारण की जुन्या नोंदीच आपल्याला इथे लागणार आहेत. आता सगळ्यात सुरुवातीला बघा, तुम्हाला ज्या जिल्ह्याची कुणबी नोंद ही बघायची आहे म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये कोणाकोणाची कुणबी नोंद ही तुम्हाला बघायची आहे ती बघण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला ब्राउझर मध्ये त्या जिल्ह्याचं नाव सुरुवातीला टाकायचं आहे. जसं की एक्झाम्पल आपण इथे घेतलं परभणी व त्यानंतर तुम्हाला त्या समोर कुणबी नोंदी असं तुम्हाला टाकायचं आहे ब्राउझर मध्ये. आता सगळ्यात सुरुवातीलाच तुम्हाला लिंक येईल किंवा तुम्ही जी जिल्ह्याची वेबसाईट आहे जसं की परभणी.gov.in तसेच दुसऱ्या जिल्ह्याची असेल, हिंगोलीची असेल, नांदेडची असेल, जी आपली जिल्ह्याची वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला त्या नोंदी या मिळणार आहेत. आता आपण इथे परभणी सर्च केला आहे बघा, तर इथे वरतीच येईल, ते तुम्हाला ओपन हे करायचं आहे. तसेच आपण आता पुढच्या दुसऱ्या जिल्ह्यांच्या बी कशा फाइंड करायचे ते देखील दाखवणार आहोत व तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये येणाऱ्या नोंदी व तसेच छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन मध्ये जे जे जिल्हे येणार आहेत त्यांचे देखील आपण एकाच जागी लिंक या देणार आहोत. आता पहा, इथे आपण परभणीची वेबसाईट ओपन केलेली आहे. इथे आता बघा तालुक्याचे नाव आहे, त्यानंतर समोर गावांची नावेही दिलेली आहेत. तुम्ही ज्या तालुक्यामध्ये जाऊन ज्या गावामधली यादी तुम्हाला बघायची आहे तुम्ही ती इथे बघू शकता. आता इथे आपण समजा जिंतूर तालुका निवडला, त्यानंतर तुम्हाला ज्या गावाची नोंद बघायची आहे त्या समोर तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. आता तुम्हाला इथे एक PDF दिसेल. PDF मध्ये ज्या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांचे पूर्ण नाव दिलेले आहेत, परंतु वरती जे पेजेस दिसतील यामध्ये तुम्हाला कळणार नाही कारण की ही मोडी भाषा आहे. पण तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे. या मोडी भाषेला कन्वर्ट करून तुम्हाला खाली आपल्या मराठी भाषेमध्ये जे जे नावं समजले आहेत ते खाली इथे दिलेले आहेत. यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की आता इथे जात दिलेली आहे बघा कुणबी. अशी जर नोंद सापडली असेल, ही जर वंशावळ तुम्हाला जुळत असेल, तुमचे आजोबा असतील, पणजोबा असतील, त्यांची जर वंशावळ जुळत असेल तर तुमची नोंद ही सापडलेली आहे. या प्रकारे तुम्हाला नोंद ही बघायची आहे. तसेच आता जर तुम्हाला छत्रपती संभाजीनगरची नोंद बघायची असेल तर तसंच तुम्हाला जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे व नंतर कुणबी नोंद असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर बघा वरतीच वेबसाईट येईल. वेबसाईट ओपन तुम्हाला करायची आहे. इथेच तुम्हाला कुणबी मराठा ओल्ड रेकॉर्ड्स असं दिसेल व त्यानंतर तुम्हाला ओके वरती क्लिक हे करायचं आहे. तुम्हाला नवीन वेबसाईट वरती रिडायरेक्ट केलं जाईल. त्यानंतर आता बघा छत्रपती संभाजीनगर मध्ये जे जे तालुके आहेत त्यांच्यानुसार इथे नोंदी या दिलेल्या आहेत, तुम्ही त्या बघू शकता. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे पूर्ण दिसेल तुम्हाला. आता इथे बघा अभिलेख उपप्रकार, इथे खासरा पत्रक सापडला आहे तर खासरा पत्रक बद्दल दिलेलं आहे. तसेच काही जागेवर प्रवेश निर्गम नोंद वही सापडलेली आहे तर ते इथे दिलेलं आहे. आता तुम्हाला याच्या समोर डाउनलोड दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला PDF ही डाउनलोड होऊन जाईल. इथे नाव वगैरे चेक करून तुम्ही डाउनलोड ही करू शकता. तसेच तुम्हाला जर यामध्ये गाव निवडायचं आहे, हे पूर्ण सुरुवातीला दिसेल. यामध्ये तुम्हाला एखादं गाव निवडायचं असेल, गाव निवडल्यानंतर तुम्हाला अभिलेख कोणत्या प्रकारचा म्हणजेच महसूल अभिलेख, जन्म मृत्यू नोंद मध्ये तुम्हाला सापडायचा असेल किंवा तुम्हाला यामध्ये पूर्णच बघायचं असेल तर सिलेक्ट आयटम वरती क्लिक राहू द्यायचं. त्यानंतर सर्च वरती क्लिक करायचं. आता त्या गावाच्या पूर्ण नोंदी इथे येऊन जातील. या प्रकारे तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या नोंदी या बघू शकता. तसेच अजून एक आहे, तुम्ही इथे छत्रपती संभाजीनगरच्या वेबसाईट वरती आल्यानंतर याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. इथे आल्यानंतर तुम्ही मोर वरती क्लिक करून तुम्हाला खाली यायचं आहे. त्यानंतर डिव्हिजनल कमिशनर्स ऑफिस यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा इथे डिस्ट्रिक्ट वाईज कुणबी मराठा डॉक्युमेंट्स हे दिसेल तुम्हाला. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता पहा इथे सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर आपण अगोदरच दाखवलं. इथे जरी क्लिक केलं
तुम्हाला नवीन वेबसाईटवरती म्हणजे तिथेच रिडायरेक्ट केलं जाईल जिथे आपण आता थोड्या वेळापूर्वी नोंदी या पाहिल्या होत्या. तसेच इथे बीड आहे, जालना आहे, परभणी आपण पाहिलं, लातूर आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे आणि त्यानंतर धाराशिव देखील आहे. तर छत्रपती संभाजीनगर डिव्हिजनमध्ये जे जे जिल्हे येतात त्यांच्या लिंक इथे दिलेले आहेत. तसेच दुसऱ्या जिल्ह्यांचे देखील आपण सुरुवातीला सांगितलं, जसं तुम्हाला पुण्याचं सर्च करायचं आहे तर तुम्ही पुणे कुणबी नोंद असं सर्च करून तुम्हाला ब्राउझरमध्ये वरतीच लिंक मिळेल. तसेच तुम्हाला जर कोणत्या जिल्ह्याची लिंक सापडली नाही तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपवरती मेसेज करू शकता व तसेच ज्या ज्या लिंक आपल्याला इथे मिळतील ते आपण आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपवर देखील टाकणार आहोत. तसेच तुम्हाला याबद्दल अजून काही माहिती असेल तर तुम्ही देखील तिथे माहितीही देऊ शकता. या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा.